हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नुकताच तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला असेल लाडकी बहीण योजनेचा। आता सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। ती बातमी ऐकून तुम्हाला नक्की मोठा आनंद होईल, कारण ज्या पद्धतीने तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाला, मेसेज तुम्हाला आला असेल, त्याच पद्धतीने आजपासून सप्टेंबर महिन्याचा मेसेज सुद्धा तुम्हाला आला असेल। आजपासून याची सुरुवात झालेली आहे, मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे असं आपल्याकडे आर्टिकल आलेला आहे। बघा, आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो। 12 जिल्ह्यांमध्ये आज जवळपास पैसे पाठवले आहेत। जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील मेसेज आला असेल। महिला व बाल विकास विभागाने हा अर्ज जाहीर केलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्याचा आदेश लाडक्या बहिणींच्या खात्यात बँकांना देण्यात आलेला आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, ही आनंदाची बातमी आहे, आत्ताच आलेली बातमी आहे। पेपर मधून सुद्धा तुम्ही आता वाचला असेल की लाडक्या बहिणींना खरोखर त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होत आहे। बँकांना एक चेक देण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास विभागाने, बघा, गोंधळ होत असेल तर समजून घ्या, महिला व बाल विकास विभागाने बँकांना चेक दिलेला आहे। बँक खात्यातून तुमच्याकडे जे पैसे जमा होतात ते कसं येतात? महिला व बाल विकास विभागाने पैसे जमा करतो कोणाकडे? बँकांकडे चेक जमा करतं। चेक जमा केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतात। तर ते सप्टेंबर महिन्याचा जो चेक आहे तो बँकांना देण्यात आलेला आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये आज बँकांनी पैसे जमा केलेले आहे। पुढील उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये असं 36 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो। ज्या बहिणींना अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, त्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहे। अगदी बरोबर ऐकलं तुम्ही। डेबिटीचा बटन याला दाबण्यात आलेला आहे। डेबिटीचा बटन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डेबिटी याला म्हणतो आपण। सप्टेंबर महिन्याचा डेबिटी बटन दाबलेला आहे आणि त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा डेबिटी सुद्धा आता तयार करण्यात आलेला आहे। ऑगस्ट महिन्याचा ज्या बहिणींना आला नसेल त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथदादा शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि स्वतः तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे। बँकांना चेक पूर्णपणे हे करून सर्व बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा करण्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे। बघा, तुम्ही जर या 12 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यात आज पैसे जमा झाले असतील, तुम्हाला आनंदाची बातमी आहे। जर जमा झाले असतील तर कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जिल्ह्यांची नावं तर आज वाचूनच दाखवतो, पण त्यासोबतच मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो की साहेबांनी एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। बघा, तुमच्यासाठी अतिशय एक आनंदाची अनाउन्समेंट झालेली आहे। ही अनाउन्समेंट पाहून बघा, जेवढा आनंद तुम्हाला 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे जमा झाले आहे, जेवढा आनंद तुम्हाला होईल त्यापेक्षाही 4 पटीने आनंद होणार आहे अशी बातमी साहेबांनी जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। ती बातमी तर तुम्हाला सांगणारच आहे, पण मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले। तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की साहेबांनी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। चला तर मग पाहूया लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी आणि 12 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसा जमा झालेला आहे। आता बघा काय म्हणाले साहेब, आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशीर झाल्यामुळे मी माफी मागतो। बघा, माफी मागतो, तुमची ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या सप्टेंबर मध्ये आम्ही जमा केलेला आहे, थोडा उशीर झालेला आहे, पण आता असं होणार नाही। आता दर महिन्याला प्रत्येक महिन्याचे पैसे त्याच महिन्याच्या तारखेला जमा होतील। बघा, आता साहेबांनी काय म्हणालंय की लाडक्या बहिणींना आता पैशासाठी वाट पाहावं लागणार नाही। आता जर तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता असेल तर तुम्हाला याच महिन्यापर्यंत जमा होतील। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असेल तर ऑक्टोबर मध्येच जमा होईल। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल तर नोव्हेंबर मध्येच जमा होईल। याचा साहेबांनी स्पष्ट ऑर्डर दिलेला आहे। महिला व बाल विकास विभागाला ऑर्डर देण्यात आलेला आहे।
की दर महिन्याचे पैसे त्याच महिन्यात त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे असं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे, असं ऑर्डर विभागाला दिलेलं आहे. आता आपण महत्वाची माहिती पाहूया. साहेबांनी तर मोठी अनाउन्समेंट केलेली आहे. एकाच वेळेस सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याचा आदेश सुद्धा साहेबांनी यावेळी देण्यात आलेला आहे. 3700 कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि या 3700 कोटी रुपये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये जमा होतील. आज 12 जिल्ह्यांमध्ये डेबिटचा बटन दाबून साहेबांनी याचं पूर्ण सुरुवात केलेली आहे. पुढील 2 तासामध्ये तुम्हाला पैसे येतील. जर अजून पैसे आले नसतील, भरपूर बहिणींना पैसे आलेले आहे, ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील त्यांना पुढील 2 तासानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं आपल्याकडे माहिती आलेली आहे. आता 12 जिल्ह्यांची यादी जे मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्या जिल्ह्यांची नाव आपण पाहूया. सर्वात प्रथम बघा, पहिला जो जिल्हा असणार आहे यामध्ये आता जवळपास 2,07,000 बहिणींना पैसे जमा होणार आहे. कोणता जिल्हा आहे? नांदेड. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल. लाडक्या बहिणींना आता पैसे जमा झाले आहे असं मेसेज तुम्हाला पाहायला मिळत असेल. नांदेड तर त्यामध्ये आता 2,07,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले. आता सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम जमा करण्यात आलेला आहे. डेबिटचा बटन दाबल्यामुळे पुढील 2 तासानंतर ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील पुढील 2 तासानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. 1,500 रुपये प्रमाणे आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये 3,000 रुपये देखील त्या बहिणीच्या खात्यात जमा होतील. पुढचा जिल्हा आहे तो लातूर. तुम्ही जर लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. लातूरमध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यात अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला नसेल त्या बहिणीच्या खात्यात सुद्धा ऑगस्ट महिन्यासोबत सप्टेंबर महिन्याच्या 2 महिन्याचे पैसे आम्ही जमा केलेले आहे. आनंदाची बातमी आहे, अगदी मोठी बातमी आहे, कारण लातूरमध्ये आता जवळपास 1,60,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेला आहे. तुम्ही जर लातूरमध्ये राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग जिल्हा. बघा, तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे, तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. यामध्ये आता जवळपास 1,40,000 लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं आलेले आहे आणि पैसे बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. पुढचा जिल्हा आहे तो यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे. या यवतमाळमध्ये आता 2,07,000 लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पैसे जमा करण्यात आलेले आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये असं जमा करण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे तो पालघर. बघा, जर तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये राहत असाल तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. या पालघरमध्ये आता 3,02,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात किती? 3,07,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात. पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर. बघा, तुम्ही जर कोल्हापूरमध्ये राहत असाल तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा आता जवळपास 3,07,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. या बहिणीच्या खात्यात सुद्धा जे पात्र बहिणी आहेत त्यांच्या 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहे. पुढचा जिल्हा आहे तो सोलापूर. सोलापूरवाल्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे. सोलापूरमध्ये 3,08,000 लाडक्या बहिणीच्या खात्यात जे पात्र आहेत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. बघा, तुम्हाला जे आता पात्र बहिणीची यादी सांगतो किती आहे. 3,08,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आपल्याला मेसेज पाहायला मिळत आहे. पुढचा जिल्हा आहे तो संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 4,20,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा करण्यात आलेले आहे. संभाजीनगरमध्ये किती पैसे पाठवलेले आहे? 4,20,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवण्यात आलेले आहे 2 महिन्याचे. बघा, ज्यांना ऑगस्ट महिन्याचे आले नाही त्यांना ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये असं पैसे जमा करण्यात आलेले आहे. पुढचा जिल्हा येतो. पुढच्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला की नाही ते कमेंटमध्ये सांगा. पुढचा जिल्हा आहे तो रायगड. बघा, रायगडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. रायगडला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आणि रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. तुम्ही जर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे. या 2 जिल्ह्यांमध्ये जवळपास
8,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. रायगड आणि रत्नागिरी दोघं जिल्ह्यांच्या मिळून पैसे जमा करण्यात आलेला आहे. आता साहेबांनी या 12 जिल्ह्यांची नावं दिलेली आहे. आता साहेबांनी जे मोठी अनाउन्समेंट केलेली आहे ती अनाउन्समेंट सुद्धा पाहणे गरजेचं आहे. काय अनाउन्समेंट करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी? जे तुम्हाला 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे जे जमा झालेले आहे यापेक्षा तुम्हाला अतिशय आनंद होणार आहे. ते म्हणजे 1 जानेवारी 2026 यापासून तुम्हाला लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुमच्या खात्याला दर महिन्याला दिले जातात त्याऐवजी 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. काय आनंदाची बातमी आलेली आहे? अगदी बरोबर तुम्ही ऐकलं. लाडक्या बहिणीनं तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे 4 महिन्यानंतर, आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्यानंतर तुम्हाला जानेवारी पासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे असं आर्टिकल आलेलं आहे. साहेबांनी जाहीर केलेलं आहे. आम्ही जे बोलून दाखवलो ते आम्ही करून दाखवणार आहे आणि 1 जानेवारी पासून याची तरतूद करण्यात आलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे जे वचन दिलेलं आहे ते वचन आम्ही पूर्ण करतो आणि 1 जानेवारी पासून आम्ही सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे. 1500 रुपयाचा हप्ता जमा होतो, किती आनंद होतो. आणि जर तोच हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होत असेल किती आनंद होईल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता भेटावा की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळावा असं कमेंट मध्ये लिहू शकता. 2100 रुपये लिहून तुम्ही पाठवू शकता कमेंट मध्ये. आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2 महिन्याचे हप्ते आले का 1 महिन्याचा हप्ता आला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा, कारण आम्ही असं नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये.